नमस्कार सर्वांचं. पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या रांगोळीच्या नवीन भागामध्ये. तर मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत गुढीपाडव्यासाठी सोप्या सोप्या सुंदर अशा रांगोळ्या. तुम्ही अगदी कमी वेळामध्ये या सर्व रांगोळ्या काढू शकाल अशाच आजच्या सगळ्या रांगोळ्या आहेत. आजच्या थोड्या कलरफुल रांगोळ्या आहेत, पण सण आहे म्हटल्यावर आपण कलरचा वापर तर करायलाच पाहिजे ना. ॲटलिस्ट सणाच्या दिवशी तरी आपण थोड्याशा मोठ्या आणि कलरफुल रांगोळ्या काढायला पाहिजे. तर मी थोडे कलर वापरलेले आहेत आजच्या प्रत्येक रांगोळीमध्ये, आणि थोड्याशा कलरफुल रांगोळ्या असल्या तर आपल्याला सणांचा फील तरी येतो. तर बघा, तुम्ही सगळ्या रांगोळ्या शेवटपर्यंत बघा आणि सगळ्यांनी सगळ्या रांगोळ्या पाहिल्यानंतर काढण्याचा नक्की प्रयत्न करा. तुम्हाला त्यातली जीही रांगोळी आवडेल ती तुम्ही उद्या तुमच्या दरवाजासमोर काढा आणि मला नंतर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही रांगोळ्या काढल्या की नाही ते. आणि आवडल्या तर मला कमेंटमध्ये तर तुम्ही कळवताच. त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. तुम्ही छान छान कमेंट्स पण करता आणि छान छान मला असे फीडबॅक्स पण तुमच्याकडून मिळत असतात. त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आणि सर्वांनी रांगोळ्या काढण्याचा प्रयत्न करा. थोड्याशा कलरफुल आणि कॉम्बिनेशन टाईप रांगोळ्या आहेत, तर एवढं अवघड पण नाही आहेत. तुम्हाला जमतील, तुम्ही काढण्याचा प्रयत्न नक्की करा. आणि सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि उद्याच्या भागामध्येही आपण अशाच सोप्या सोप्या सुंदर गुढीपाडव्यासाठीच्या रांगोळ्या पाहणार आहोत. उद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपल्या रांगोळ्या तुम्हाला पाहायला मिळतील. तर नवीन असाल चॅनेलवरती, तुम्हाला रांगोळ्या आवडल्या असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मला कळवायला विसरू नका आजच्या रांगोळ्या तुम्हाला आवडल्या की नाही. बघा, आपली पहिली जी डिझाईन आहे ती आपली थोडी राहिली आहे काढण्याची. तर ह्यामध्ये आपल्याला जास्त काही काढायचं नाही आहे. गुढी काढायची आहे आपली नेहमीप्रमाणे, आणि पानं, थोडेसे लिंबाचे पानं आणि साडी आणि आपला जो कलश तांब्या असतो तो काढायचा आहे. बस, आपल्याला एवढं 3-4 गोष्टी त्यामध्ये आपल्याला दाखवायच्या आहेत आणि आपली रांगोळी तयार होते. तर एवढी सुंदर आणि सोपी रांगोळी बघा, किती पटकन काढून, म्हणजे काढून नाही झाली अजून, पण जेव्हा कंप्लीट होईल डिझाईन तेव्हा तुम्हाला कळेल की एवढं जास्त काही पण नाही आहे ह्याच्यामध्ये. काढण्यासाठी सोपी आणि अगदी पटकन अशी होणारी रांगोळी आहे. ज्यांच्याकडे कमी जागा असते त्यांनी अशा प्रकारच्या छोट्या छोट्या रांगोळ्या काढाव्या. इथे आपल्याला फुलं काढायचे आहेत. मी थोडंसं वेगळ्या टाईपने फुलं काढलेली आहेत, पण छान आहेत. तर मग तुमच्याकडे काय करतात गुढीपाडव्यासाठी? आमच्याकडे तर गुढी उभारतात आणि पुरणपोळीचं जेवण असतं. तर उद्या मस्त एन्जॉय करायचा गुढीपाडवा, आणि मी पण करणार आहे, तुम्ही पण करा. आणि आजच्या सगळ्या डिझाईन्स पहा. सगळ्यांनी उद्या रांगोळ्या काढा, छान छान नवीन वर्षाचं स्वागत करा. आपण पुढच्या भागांमध्ये अशाच नवीन नवीन प्रकारच्या डिझाईन्स पाहणार आहोत. त्यासाठी नक्की आपल्या चॅनलला भेट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. तुम्हाला रोज रोज नवीन नवीन डिझाईन अशाच सुंदर सुंदर पाहायला मिळतील. तर मग आपण भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एका सोप्या सुंदर आणि नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.